नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण चौगले तुम्हा सर्वांचं यशवेध अकॅडमीमध्ये सहर्ष स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वपूर्ण बाब डिस्कस करणार आहोत, ती म्हणजे एमपीएससी कडून गट क परीक्षेबाबत एक महत्त्वाची घोषणा, एक महत्त्वाचं अपडेट काय झालेलं आहे की करण्यात आलेलं आहे। तर ते काय अपडेट आहे तर हे आपण जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे। तर हे प्रसिद्धी पत्रक जे आहे ते काल 19 जून रोजी काय केलेलं आहे की आयोगानं जाहीर केलेलं आहे। तर त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांसंदर्भात त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक काढलेलं आहे। याचा गट क च्या परीक्षेशी सुद्धा संबंध आहे, तर तो आपण बघूया, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांचा जो आताचा जो विद्यमान पॅटर्न आहे, तर त्या विद्यमान पॅटर्नमध्ये बदल करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागाअंतर्गत महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन मित्र या संस्थेकडून एक तज्ज्ञांची समिती गठीत केली गेली। तर या संबंधी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा बातम्या प्रसारित झालेल्या होत्या। तर मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवरती बघतोय की या आयोगाच्या नोटिफिकेशनवर खूप सारे तर्कवितर्क लढवताना लोक दिसत आहेत। तर त्यामुळं आयोगानं काय केलेलं आहे की या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसारच 2026 ची पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे। तर याबाबत संबंधित सर्व परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येतं की आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करणं ही निरंतर प्रक्रिया असते। ती काय 1-2 दिवसामध्ये प्रक्रिया कंप्लीट होत नाही आणि लगेचच त्यानुसार आपली ॲड येणार नाही। तर एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेली जी समिती आहे, तर ती समिती काहीतरी अभ्यास करेल। त्या अभ्यास केल्यानंतर त्या समिती काय करेल की आपला अहवाल आयोगाला सादर करेल आणि अहवालावर आयोगाची मान्यता घेतल्यानुसार मग त्यानंतर आयोगाची परीक्षा योजना जी आहे, एक्झामचा प्लॅन तयार केला जाईल आणि त्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक जाहीर होईल। आणि मग उमेदवारांना जर काही बदल केलेच तर उमेदवारांना काय केलं जातं की तयारीसाठी पुरेसा वेळ दिला जातो। तर त्यामुळे सद्यस्थितीत जी सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे ही आताच्या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेतली जाणार आहे। सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असं काय केलेलं आहे की आयोगानं जाहीर केलेलं आहे। तर मित्रांनो, या नोटिफिकेशनवरून एक गोष्ट जाहीर होते की गट क ची जी 2026 ची पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आहे, तर ती सध्या प्रचलित असणाऱ्या जो आयोगाचा जो आता सध्या प्रचलित आहे तर त्याच्या अभ्यासक्रमानुसारच होणार आहे। त्याच्यामध्ये कुठलाही बदल केला जाणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आयोगानं काय सांगितलेलं आहे की गट क परीक्षेची जाहिरात ही लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। तर थँक्स मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपल्या चॅनेलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू सो मच।